कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या आयुष्यात एक राजकुमारी असावी. आज एक मुलगा खरंच एका राजकुमारीला भेटणार आहे. चला तर बघूया त्यांची शाही डेट कशी रंगते ते. बापरे, काय खतरनाक फार्म हाऊस आहे. हो, तलाव. बापरे, एवढी सारी कमळं. मोर धावत गेला की काय. बाप रे. बाप रे बाप, एवढी हिरवी गार झाड, पक्षी, कोकिळा. अरे, रंगबिरंगी मासे. चांगलं. ओ हो हो ओ हो. बापरे, शेवाळ. केवढं ते मेक बिलीव्ह करायचं. बापरे बाप. काय बघतोयस राऊत? माझी प्रगती. काय, आतापर्यंत मला नॉर्मल लीगच्या मुली नाही म्हणत होत्या, आता मोठ्या लीगच्या मुली नाही म्हणतायत. नाही पण प्राजू, मी तुझ्याकडे बघत नव्हतो. म्हणजे तुझ्याकडेच बघत होतो मी, पण तुला बघत नव्हतो. अच्छा. मला तुझ्यात तिचा भास होतोय. नाही, खरं सांगू तर मी एवढा प्रेमात पडलोय ना सर, मी अरुण सरांकडे बघितलं तरी मला तिचाच भास होईल. एवढा प्रेमात आहे मी. अरे म्हणजे काय सांगू, एवढे धक्के खाल्ले, एवढ्या पोरींनी बर्बाद केला मला, तरी प्रेमात पडायचंच आहे. क्या करे प्रसाद सर, बड़े शायर है अख्तर शुमार, उन्होंने कहा है कि मोहब्बत मुसीबत है, करे क्या, पर अपनी जरूरत है, करे क्या. वाह 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 वाह, बहुत खूब बहुत खूब. मोहब्बत मुसीबत है, करे क्या, पर अपनी जरूरत है, करे क्या. हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं. सही मैम, सच में हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं, पर वो खूबसूरत है, करे क्या. वाह 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 वाह. ऐसी ऐसी हालत हो गई है. म्हणजे तिचा फोटो बघितला आणि मी पागल झालो. श्यामल कुमारी नाव आहे तिचं. ओहो. श्यामल कुमारी म्हणजे फोटो म्हणजे असा छान, गळ्यात एक हार, एक मध्ये छोटी टिकली, पदर. कौन रखता है पदर आज की जिंदगानी में. पदर बिदर कोई नहीं रखता. सगळ्या फोटो मध्ये पदर, एकदम शालीन पवित्र. आहा. आज तिने फार्म हाऊस वर बोलवलंय तिच्या. नॉर्मल लोक कॅब पाठवतात, फार फार तर काय फ्लाईटचं तिकीट काढतील. माझ्यासाठी तिने बग्गी मागवली होती. नॉर्मल अशी नाही, ती चौपाटीवाली, 50 रुपये वगैरे नाही, विक्टोरियन स्टाईल, एकदम मरून अशा कपाळ, गोल्डन कड्या अशा, ते असेवाले लॅम्प बाजूला. आहा, खतरनाक. तिला बघूनच मला कळलं की प्रेम पण खूप प्रेमळ आहे, फक्त आपल्याला सापडलं पाहिजे. बा एकदा फक्त येऊ दे तिला. श्यामल कुमारी, श्यामल कुमारी. अरे बाप. श्यामल कुमारी. श्यामल कुमारी. मी श्याम सुंदरी, आपला श्याम सुंदर. तुम्ही कोण? मी ओंकार कुरूप. ओंकार राऊत. सॉरी, मला श्यामल कुमारींनी भेटायला बोलवलं होतं. अच्छा, बाईसाहेबांनी बोलवलंय. हा. स्थानापन्न व्हा. हा? आसनस्थ व्हा. हे बसा, बसा. बसा. ओके, या. हा. बसा. हो हो हो. ठीक. बाईसाहेब यावे, सगळं आलबेल आहे. ओंकार श्री. श्यामल कुमारी कुठे होती? बाईसाहेबांच्या जवळ जायची हिम्मत कशी झाली? श्याम सुंदर, अतिथी आहेत ते आपले, सोडा त्यांना. माफी असावी.
क्षमा असावी ओंकारश्री. कोण आहे हा माणूस? हे आमचे मुलाजिम आहेत. हा खादिम, अनुचर. मराठीत सांग ना प्लीज. अहो अनुचर मराठीतच म्हणालो आम्ही. चौथीतल्या मराठीत सांग मग मला. अंगरक्षक, सेवक. अच्छा अच्छा. सेवक आहेत. एक मिनिट, पण बॉडीगार्डची तुला गरज का आहे मला? सांगतो आम्ही. हा. या स्थानापन्न व्हा. हा म्हणजे बसायला. हा, स्थानापन्न या. बस. हा हो. हा नाही, तू बॉडीगार्डची गरज मला कळलं नाही. ओंकारश्री आम्ही संस्थानिक आहोत. काय? तू संस्थानिक आहेस? हो आम्ही संस्थानिक आहोत. असे असे अनेक सेवक आमच्या सदरेवर आमची खातिरदारी करायला रुजू असतात. नाही, पण ते सफारीवर आहेत. नाही म्हणजे दिवसाचे 8 प्रहार ते आमची सेवा करायला तैनात असतात. अरे यार, कमाल. म्हणजे तू खरंच असं हे आहेस, म्हणजे संस्थानिक आहेस म्हणजे तू. हो. जय माहिष्मती आहेस तू. क्या बात आहे. मला तू आधी सांगितलं का नाहीस मग? नाही आम्ही मुद्दामच तुम्हाला नाही सांगितलं. असं नाही करायचं. नाही आपल्या नात्यामध्ये आम्हाला हे नको होते. नाही, काय काय नको होतं? हेच की ओंकारश्री तुम्ही एक पुरुष आहात हा आणि आम्ही एक स्त्री आहोत. हा. आणि आम्हाला असे वाटते की आपल्या मिलनासाठी आपले पत नाही तर आपल्या प्रेम भावना महत्वाच्या आहेत. किती गोड बोलतेस ग तू. म्हणजे सतत तुझं असं ऐकत राहावं असं वाटतं मला. बाईसाहेब गुस्ताखी माफ, पण तुम्ही आदराने बोला. श्याम सुंदर बोलू देत त्यांना आम्हाला आवडतंय. परमिशन आहे मला, परमिशन तुम्ही आहे. बोला. हा नाही, मला एवढं की अरे संस्थानिक म्हणजे मी फक्त असे पुस्तकात फोटो बघितलेले किंवा असं वाचलं होतं मी. असं खऱ्या आयुष्यात मला डेटच माझी संस्थानिक. म्हणजे मला असं खूप म्हणजे त्या बाहुबलीमध्ये बाहुबलीला बघून असं बघून कसं झालं होतं तसं माझं आता झालेलं आहे. छान. तर तुम्ही हे संस्थानाचं नाव काय तुमच्या? कौंतिल्यपुरी संस्थान. बापरे. किती तळल्यापुरी संस्था. हरकत माफ नाही. करा. कौंतिल्यपुरी संस्थान. कौंतिल्यापुरी कुठे आहे? नेपाळ नजीक एक धनगडी नावाचं गाव आहे, तिथे आहे. खरं तर ब्रिटिशांच्या काळात खालसा झालं होतं, पण आमच्या भारतात खूप ठिकाणी शाखा आहेत. बापरे, तू केवढी मोठी आहेस. ते तुम्ही केवढ्या मोठ्या आहात, म्हणजे खूपच मोठ्या आहात तुम्ही. ओंकारश्री आता तुम्ही सुद्धा मोठे होणार ना. म्हणजे आता आपलं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा संस्थानिकच तर होणार. हा हे आहे. हे नॉर्मल माणसं लग्न झाल्यावर संसारिक होतात, मी संस्थानिक होणार आहे. हा नाहीच हसत आहे, मला कळतच नाही. हरकत नाही, हरकत नाही. पण लग्न झाल्यावर म्हणजे एक मिनिट, लग्न झाल्यावर म्हणजे तुला मी म्हणजे आपण मग हे करूया ना, ते असे बाणवाला डान्स करूया ना, तो असं मला करूया ना, लग्नात ते करूया असं, नादमे मणिमंदम तेजा सांभाळून आता तू वगैरे असं करूया ना आपण. हा, तुला येतं ते करूया ना. मी असं तुझ्या इकडनं असं बाण मारतो. ऐका माझं. आता तुमच्या वागण्यात बोलण्यात अदभवी संस्थानिक होणार आहात. हा. आणि संस्थानिकांनी असं वागणं शोभत नाही. हा नाही, मग अदब पाहिजे. अदब पाहिजे. श्यामल कुमारी, म्हणजे हे जमतंय ना? हा. अगदी. तुला मी पसंत आहे का? ओंकारश्री, आम्ही पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना, आम्हाच तेव्हा तुम्ही पसंत पडलात. मामास आम्ही कधी पसंत पडलो? आम्हास मामाच नाही, आम्हाच पसंत पडलात. सॉरी, मला ती भाषा जरा कळायला थोडा असा हे जाईल ना. हरकत नाही. तुम्ही का इथे का आलात मागे मागे? नाही, तुम्ही पुढे गेलात, मला वाटलं कॅमेरा ब्लॉक होईल म्हणून मी आपलं असं आलो. या स्थानापन्न हो व्हा. हो हो, स्थानापन्न. आणि तुम्ही घाबरू नका. हा हो हो. तुम्ही घाबरू नका. हा. आम्ही तुम्हाला भाषा शिकवू, लवकरच तुम्हाला अति अवगत होईल. हो 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 हो, नक्की नक्की. आणि तुम्हाला भाषा शिकवायला काय हरकत आहे ना, कारण आता तुम्ही आमचे होणारे
काय पुढे बोला ना, आम्ही तुमचे होणारे. श्यामल कुमारी. श्यामल कुमारी. श्याम सुंदर. श्याम सुंदर. माफी असावी. परमिशन आहे मला परमिशन आहे. आज मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब, दौलते हुस्न पर दरबान बिठा के रखा है. वाह वाह वाह. खरं सांगू श्यामल कुमारी, तू जेव्हा लाजतेस ना तेव्हा मला लाजाळूच्या झाडाचा असा भास होतो. नाही खरं सांगतोय मी. अहो. अहो अहो नाही खरंच अहो, पुरे. अहो पुरे काय मी बाद खरंच. झालं. अरे खरं खरं म्हटल्या ना त्या. माफी असावी. श्यामल कुमारी, हा हा कटप्पा आपल्या बरोबर काय करतोय मला. आमच्या पिताश्रींनी आमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी यांच्यावर सोपवली आहे. अच्छा. आमच्या घराण्यातल्या प्रत्येक सदस्यामागे असा असा सेवक 24 तास तैनात असतो. तरी घराणं वाढतंय तुमचं. नाही म्हणजे ओंकारश्री, आम्ही आमच्या शयन कक्षात असताना काही काळ बाहेर असतात ते पण एकही क्षण आमच्यावर नजर हटवत नाहीत. दाराबाहेरून ते कसे काय बघतायत मला कळत नाहीये. सुपर पॉवर आहे की काय. नाही, दाराला कान लावून असतात ते. ओ. जरी बाहेर असले तरी कानाने सगळं ऐकत असतात. या स्थानापन्न व्हा या. बाईसाहेब 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 बाईसाहेब. श्यामल कुमारी, हा 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 एकटाच पिरियडिक काय मला कळत नाही. हे काही असेल माफ करा. असेल काही. काय झाले? काय केलं याने? याने आपल्या झाडावरच्या 2 चिंचा चोरल्या. बापरे. विचारून तोडल्या? न विचारता. घेऊन जा याला. घेऊन जा याला आणि याची 2 बोटे छाटा. नाही नाही नको नको. बाईसाहेब बाईसाहेब मला माफ करा. मी पुन्हा असं नाही करणार. मला माफ करा. प्रमादाला क्षमा नाही. घेऊन जा याला, याची 2 बोटे छाटा आणि ज्या 2 चिंचा याने पाडल्यात त्याच जागेवर ती 2 बोटे लटकवा. नको बाईसाहेब बाईसाहेब करू नका. घेऊन जा याला आमच्या नजरेसमोरून. मी पुन्हा असं करणार नाही. हो तुम्ही सांगा ना यांना. माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून चूक. हो सांगा घेऊन तुम्ही यांना. जा. हो प्लीज प्लीज. हो मला माफ करा ना. हो माफ करा. हो, हो. या ना, बसा ना, स्थानापन्न व्हा. वा 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 वा. काय म्हणत होतात ओंकारश्री तुम्ही? नाही मी काहीच म्हणत नव्हतो, पण त्यांनी फक्त चिंचा पाडल्या, त्याला एवढी मोठी शिक्षा कशाला. आज त्याने चिंचा पाडल्यात, उद्या तो पेरू पाडेल. पेरू पाडल्यावर तुम्ही काय छाटणार. ओंकारश्री ओंकारश्री, आम्ही त्याची बोटे छाटू. हे तर काहीच नाहीये ओंकारश्री. आमच्या भगिनीला एका तरुणाने होकार दिला होता. होकारानंतर आमच्या भगिनीने या महालात त्या तरुणाला बोलावलं आणि आमची शिस्त बघता त्या तरुणाने आमच्या भगिनीला नकार दिला. नकार देताच त्या क्षणी आम्ही त्यांची जीवात छाटली. बॅकग्राऊंड कशाला आहे इथे. बोटे छाटली. अच्छा
आज्ञा हे श्यामल कुमारी आम्ही निघतो. थांबा. इथे माणूस येतो स्वतःच्या मर्जीने पण जातो बाईसाहेबांच्या मर्जीने. श्याम सुंदर, बाईसाहेब मी फक्त आपला शिरस्ता सांगितला. श्याम सुंदर, तो काय रस्त्यावरचा सोम्या गोम्या आहे? राहू दे मी आहे. राहू दे. आमचे होणारे हे आहेत हे, क्षमा असावी. आणि आमच्या होणाऱ्या ह्यांच्याशी ह्या स्वरात इथे या. वळा. श्यामल कुमारी राहू दे. राहू दे. मी 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 त्यांच्या बाबतीत ओंकार श्री, तुम्ही मारा. मी नको. मी कशाला मारायचं आहे? संस्थानिक होणार आहात, मारा. मी संस्थानिक, मी नॉर्मल होतो. मी असा प्रेमळ सवय संस्थानिक व्हायला पाहिजे. नको ना सवय. आमची आज्ञा आहे, मारा. मारतो. माफ करा. नाही नको. हा सॉरी सॉरी सॉरी. बस झालं. हे आज्ञा मला जाऊ द्या. ओंकार श्री, नको. कशाला? आपलं बोलणं झालेलंच नाहीये ना. मला वाटतं झालंय. नाही झालंय. या या, असं नसतं वा. या सतत या. असं नसतं व्हायला सांग. नाही, या या. अजून आपल्याला आपल्या भविष्याशी तजवीज मांडायची आहे. कुठे आता 10-20 मांडताय? जाऊ दे ना मला. तजवीज मांडायची आहे. आम्हाला काही ठरवायचंय. बर 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 बर. काय 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 ठरवायचंय तुम्हाला? ओंकार श्री, आता आपलं पाणी ग्रहण होणार आहे. हा, थोडं पाणी ग्रहण करायला मिळालं तर चालेल मला. खरंच चालेल. ओंकार श्री, मंगल परिणय, लग्न विवाह होणार आहे आपला आता. हे काय शब्द आहेत? नॉर्मल काहीतरी. ओंकार श्री, आपला विवाह होणार आहे, पण आपल्या विवाहामध्ये एक अडथळा आहे. ठीक आहे, मी माघार घेतो. असं काही नाही, कॅन्सल करूया लग्न. ओके, असं काही हे नाही आम्हाला. ओंकार श्री, अडथळा ऐकून तरी घ्या. आमच्या मातोश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मामाश्रींनी आमच्यासाठी वर नियोजले आहेत. आता 3 ऑप्शन असताना तुम्हाला केबीसी सारखा चौथा कशाला हवा आहे? 3 मध्ये करून टाका ना. ओंकार श्री, पण आम्हाला तुम्ही पसंत आहात ना. कशाला एवढा चांगला चेहरा दिलाय? ओंकार श्री, आम्हाला तुम्ही पसंत आहात. आम्ही सांगितलंय, आम्ही निवडलेल्या वराबरोबरच आम्ही लग्न करणार. पण घरच्यांना काही प्रॉब्लेम असेल ना तुमच्या? नाही, आमच्या घराण्यात आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे आम्हाला. ही कुठली डेमोक्रेटिक राजेशाही आहे मला कळत नाहीये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त आपलं मत हे इतरांच्या मतापेक्षा श्रेष्ठ आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागेल. काय काय करावं लागेल सिद्ध करण्यासाठी? काय करावं लागेल? काही नाही, हा, तुम्हाला एका प्रतियोगितेमध्ये भाग घ्यावा लागेल. हे काय? प्रतियोगितेत भाग घ्यावा लागेल ओंकारश्री. म्हणजे मामाश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मातोश्रींनी जे वर नियोजले आहेत ना, त्यांच्यासोबत तुम्ही प्रतियोगिता करायची. काय करायचंय? मी आम्ही तुम्हाला लाल झगा घालून तिथे उभं करणार. मग मी काय नाचायचंय? नाही नाही नाही, तुम्ही तिथे उभं राहायचं आणि आम्ही एक उन्मत्त वळू तुमच्या पार्श्वभागावर सोडणार. आणि जो मुलगा त्या उन्मत्त वळूची ढुशी चुकवणार, आम्ही त्या मुलाशी खुशी खुशी विवाह करणार. ओंकारश्री, बैल? बैल? हो, बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे? तुम्हाला कळतंय का? बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे? ओंकारश्री, तुम्ही घाबरू नका, मी कल्पना केली आहे. घाबरायचंच आहे ना. हे ढुशी काय म्हणताय? त्या ढुशीच्या आधी एक शिंग असतो ना, त्या शिंगाची काळजी आहे माझ्या पार्श्वभागाला. ढुशी म्हणू नका. ओंकारश्री, तुम्ही घाबरू नका. मग तुम्ही काय करणार आहात? आम्ही एक कल्पना योजली आहे. काय कल्पना योजली आहे तुम्ही? काय शिंगाला स्पंज लावणार आहात का माझ्या पार्श्वभागाला तवा लावणार आहात? काय आहे तुम्ही आता हसतोयस कटप्पा? गप्प बस. श्याम सुंदर, मागे व्हा. माफी असेल. ओंकारश्री, आम्ही यातलं काहीच करणार नाही. मला नाही करायचं. यातलं काहीच करणार नाही. आम्ही त्या उन्मत्त वळू समोर हात जोडून उभं राहणार आणि तुमच्या जिंकण्याची प्रार्थना करणार. बापरे, पागल आहेस काय?
पागल आहात का तुम्ही राणी सरकार? असं नका करू, मला ओंकारजी, सांगा. तुम्ही घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे राणी सरकार असं नसतं. मला सांगा, त्या वळू समोर माझा एक असा दुर्बळ पार्श्वभाग आणि तुमचे हात जोडलेले हात असे ठेवले तर तो ढुशी मारणं नाही का स्वीकारणार? मला सांगा. ओंकारजी, तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही तुमचा सराव करून घेऊ. नकोय मला सराव. श्याम सुंदर तुमचा सराव करून घेतील. हो, ते स्वतः उन्मत्त वळू होऊन तुमच्या पार्श्वभागावर ढुशा मारतील. मला आत्ताच कळा यायला लागले आहेत. नको. ओंकारश्री, असं करू नका. मला माहितीये तुम्ही जिंकालच. मी नाही. आम्हाला खात्री आहे. श्याम सुंदर काय बघताय? मारा ढुशा पार्श्वभागावर. नाही, नाही, नाही. आम्ही ठरवलंय आम्हाला तुमच्याशीच लग्न करायचंय. एका जागेवर उभं राहा ओंकार. एका जागेवर उभं राहा. अरे, ही कुठली आमची आज्ञा आहे. सराव करून घ्या. ओंकारश्री, ओंकारश्री, तुमचा पार्श्वभाग दणकट झाल्याशिवाय आपण प्रतियोगितेत उतरायचं नाही. अरे, कुठलं एकदा का training तुमचा आहे? पार्श्वभाग दणकट झाला की आपण प्रतियोगितेत भाग घ्यायचा आणि तुम्ही जिंकणार आम्हाला माहितीये. हे प्रेम खूप अघोरी आहे. मला हे प्रेम नको. वा वा वा. राऊत, अजूनही तुला माझ्यात ते दिसते. पण असंच पाहिजे तुला. छान होता परफॉर्मन्स आणि कॉन्सर्ट. हास्य रसिकांना कसं वाटला विचारूया. प्रसाददा. वा वा वा, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. सई. खूबसूरत परफॉर्मन्स, फारच मजा आली. शिवा, मला सगळ्यात आधी तुझ्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम टीमला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. म्हणजे खरी पक्की संस्थानिक वाटतेस. खूप सुंदर सगळं जमून आलंय. श्यामदादा, तुम्ही कडक दिसता आणि कडक परफॉर्म केलं. गॉड ब्लेस यू श्यामदादा. Thank you. राऊत, फार मस्त मजा आली. मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही त्याच्याहून छान परफॉर्म केलं. मंडळी, गान पोपट सुमारिया चौघुलिया यांना संधी मिळाली एका चित्रपटाला संगीत देण्याची. चला तर बघूया या संधीचं सोनं होतंय की हसू. मी देणार, पैसे देणार. कसलं सांगायचं नाही, कळलं का? पैसे कवा देणार आहे तेवढं सांगायचं. हो सध्या इथं किराणा मालाचं दुकान काय समाजसेवा करायला उघडले रे. नाही, मी देणार. पैसे कवा देणार आहे? माझ्या दुकानात ना नवीन जोड चप्पल घेऊन गेल्या आठवड्यात. होय, त्याचे पैसे कोण देणार? ऍक्च्युली पैसे नाही देऊ शकत. चपला घेऊन जा तुम्ही परत. ऍक्च्युली हो, त्या माझ्या चपला नाही आहेत. मला माझ्या चपला पाहिजेत. माझ्या चपला कुठे आहेत? त्या ऍक्च्युली ही चोरीला गेल्या. अरे चोरांना चप्पल नेण्यापेक्षा जीभ ओढून न्यायला पाहिजे तुझी. नाही पण मग ही कोणाची चप्पल आहे? आई शपथ सांगतो, त्या चोरीला गेल्या. खरं सांगतो. चोरीला ही कोणाची चप्पल आहे? ते मी सा लावला ना तर लगेच 2 मिनिटात चपला स्टेजवरच कोणीतरी त्यामुळे त्या ते काय माहिती नाही. मला माझ्या चपला पाहिजेत नवीनच्या नवीन, नाही तर मला पैसे द्या. नाही एक मिनिट, मी तुम्हाला अगदी खरं सांगू का? हे काय? आजपर्यंत मी कोणाला सांगितलेलं नाहीये. एक नवीन राग मी शोधून काढलेला आहे. बर. तो राग जर लोकांना ऐकू आला किंवा मी इव्हेंट मध्ये तो गायलो तर मी तुम्हाला खरं सांगतो, वर्षभर इतके इव्हेंट्स मला मिळणार आहेत. आतापर्यंत मी कुणालाही सांगितलेलं नाहीये. राग शिंकील त्याचं नाव आहे. काय? राग शिंकील. मी तुम्हाला गाऊन दाखवतो आता, ऐका. राग शिंकील. बागेत फिरत असताना मोगऱ्याचं फुल माझ्या डोक्यात पडलं आणि मला तो राग आठवला किंवा मला सुचला. मी शोधून काढला असं म्हणता येईल. घ्या जाऊ नको. राग शिंकील. शिंकील.
राग शिंकिल हा शोधून काढलेला आहे मी. शिकलं की राग शिंकिल होय हा राग शिंकिल आहे म्हणून शिंकिल. काय गांडावतेस तुला का पैसे दिला का पैसे दे, चल, चल, पैसे दे. पैसे गाव देणार तेवढं सांगायचं देणार आहे. 4-5 दिवसात मी देणार. 4-5 दिवस माझे पैसे मला पाहिजे, मला माहिती नाही. माझी चपला घेऊन जा, पैसे काढल्यावर मग बघ. वाईस थांबा जरा. काय आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे काय तुमचा? होय. हे बघा, मला फक्त 3 दिवसाची मुदत द्या. मी स्वतः तुम्हाला पैसे आणून देते. त्यासनी काही बोलू नका. शेवंत ताई तुम्ही आमच्यात मध्ये पडू नका उगाच. नाही, तसं नाही. तेव्हा माझ्या गाववाले तुम्ही मला उगाच बोलायला लावू नका तुम्ही. नाही नाही, मी काही बोलत नाही. ऐका माझं, मी 3 दिवस द्या फक्त. मी माझा शब्द ऐका नाही, माझा शब्द मी पाळणार. देणार? मी देणार तुम्हाला पैसे. हा, त्यासनी काही करू नका, सोडा त्यासनी. पैसे 3 दिवस सांगून देऊ तुम्ही. हा, देते देते या चपला घेऊन दे. देते. यायला पैसे दिले झाले. राग शिंकिल सुद्धा गाऊ देत नाहीस तू. जरा अजून पुढे गाणार होतो जरा. साहेब, हे असंच आहे. तुम्ही या लोकांसमोर असं काहीतरी सादर करतात, मग लोक ऐक नाही तुमच्या समोर तुमच्या तोंडावर राग थुंकू सादर करतात आणि निघून जातात ती. आवाज कमी ठेवायचा. नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. 7-12 म्हणतात ती. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी. हा. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. आवाज वाढवणार काय तुम्ही माझं? हा? चल निघ, चल, चल. अरे, ये बघ, ये चल. पेदरट, ये असं. चल. घातली शेपुटात घातली. हा. पेदरट. चल. नुसतं येते काय? हा, पेदरट शेपूट. बसा निवांत इथं, जरा बोलायचंय तुमच्याशिवायच. हा काय ते लवकर बोल, मला वेळ नाहीये. माझं रियाज करायचं मला. कामाचं आहे. हा बोल चल. म्या तिथं एका घरात गेलते, तिथं एका बाईच्या जागेवर गेलते काम करायला. हा. ते कोणतरी डायरेक्शन करणारे का काही ती माणसं आहे ती काहीतरी शिनमा बिनमा काढते ती. हा. त्यांचं काहीतरी बोलणं चाललं होतं का काहीतरी संगीतकार का कोण पाहिजे त्यासनी. तुमचं नाव सुचवलंय मी तिथं. माझं नाव सुचवलंय. हा, काय कोण आहेत ती? ते डायरेक्टर आहे ती. त्यासनी पिक्चर ऍडव्हान्स किती देणार त्या आधी सांग. आवरटपणा करू नका. कामाची गरज आहे तुम्हासनी. कुत्र तरी विचारते वय. हा, एवढं नाव सांगितले तर नावाला जागा माझी इज्जत नका घालू. ते कवा बी येतील. हा, ठीक आहे बघेन, त्यांच्या विचार. समोर दाखवायचं का तुम्हाला गरज आहे कामाची. हा, ठीक आहे ठीक आहे, मला नको हा, शिकवू. येतील ते कवा बी. मला नको कुणाचे उपकार. हा, माझा मी स्मारक. ये भाई चप्पल बाहेर काढायची आहे, लक्षात ठेव. सो जाऊ दे. ये या असू दे. हा, मस्त घर आहे ते. एक नंबर घर आहे. हा, तर मी ओळख करून देते. हा. तुम्ही बसा की. मालक तुम्ही इथं बस. बस तर. इथं बस. हा, मला माहिती आहे. बस. नमस्कार मालक. हे हाय ती संजू हवाई आणि हे हाय ती ओंकी लॉकडाऊन. तर संजू दादा हे हाय ती आमचे पंडितजी. अच्छा हेच आहे काय ते पंडित काळवंडलेले पोपट. काळवंडलेले पोपट. गाणं पोपट असं आहे. गाणं पोपट. गाण्याचं काळवंडलेलं इतकं कसं कोणी चुकेल? सुमार या चौगल्या गाणं हे आहे ना हा, गाणं. बाई तू आपल्या पिक्चरला म्युझिक देणार. देणार. हो, मी चित्रपट संगीत द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही असं बघायला गेलं तर मी मूळचा शास्त्रीय गायक आहे, पण कधी कधी एकांतात असा विचार करतो की काय नेहमी चित्रपट संगीत द्यायचं. चित्रपट संगीत देताना मला काही वेगळं करावं लागणार आहे का? आयुष्यातलं ते माझं ध्येय आहे का? तर नाही. चित्रपट संगीत देताना माझ्याच कक्षा मी रुंदावतोय का? तर हो, मी माझ्या कक्षा रुंदावतो आहे, पण ह्या कक्षा रुंदावताना माझं मूळ हरवत आहे का? तर नाही. माझी द्विधा मनस्थिती आहे, चित्रपट संगीत द्यायचं की नाही द्यायचं. मग माझं तिसरं मन मला सांगतं की चित्रपट संगीत द्यायचं, कारण ते माझं ध्येय आहे. जास्त बोलू. हा? जास्त बोलू. ए भाई, हा? माऊत का कुवा मध्ये बाईक चालवायचा काय रे? गोल गोल गोल. तेच बोलतोय मागासपासनं. त्याला विचार म्युझिक बिझिक करणार आहे का तू नुसतं जरा बोल? शहाणा बनतोस काय जरा 5 मिनिटं. आपली गल्ली आहे काय? अरे. शहाणा बन ना 2 मिनिटं जरा. मी साहेब एवढा बोललो. मोठा म्युझिक डायरेक्टर आहे तो बोलणार ना त्याने काय केलंय काय नाही म्हणून. जरा भाई स्वाद्या हा. त्याला हे आहे आपल्या पिक्चरला म्युझिक करणार ना. हो, मी करणार आहे, पण कुठलाही चित्रपट स्वीकारायच्या आधी त्या चित्रपटाची गोष्ट काय, स्क्रिप्ट काय हे मी नेहमी बघत असतो. तर त्याची गोष्ट जर तुम्ही सांगितलीत तर कसं आहे, कॅरेक्टरच्या अंतरात्म्यात जाऊन, त्या अंतरंगात जाऊन ते जे असतं हे काय 10,000 रुपये ॲडव्हान्स आहे. स्टॅच्यू. आवा
आज आलास माझ्या हातात. आयुष्यात पहिल्यांदा मिळालास रे तू. गेली 20 वर्ष अनेक इव्हेंट्स केले, कार्यक्रम केले, पण तू दिसलाच नव्हतास रे. कुठे गेला होतास? देवा, काय रे भाग्य माझं. रडू का हसू तेच कळत नाहीये. आज मला ऍडव्हान्स मिळाला मिळाला मिळाला. MSG महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे ऍडव्हान्स माझा सोबत, एक हृदयस्पर्शी एकांकिका. ऍडव्हान्स माझा सोबत. कुठं नाक घुसडायला गेलते हा कुठं आहे? मला ऍडव्हान्स अरे बापरे, ऍडव्हान्स मिळाला. तुम्ही मला ऍडव्हान्स दिला तो? हे असं कधी कोणी करत नाही हो. अजय भाई तू कलाकार आहे, तुला पैसे पहिले मिळायला होय, होय, पाहिजे. होय. आपला उसूल आहे माहिती आहे काय? नाही, पण एवढा मान मला कधीच कोणी दिलेला नाही. आता तुम्ही सांगा मला फक्त, कमी आहे. मला तुम्ही फक्त सांगा किती गाणी पाहिजे, मी लगेच गाणी करून देतो. गाणी सांगा. नाही, पहिली तुला स्टोरी सांगतो. हा हा, स्टोरी सांगा, काय हरकत नाही, सांगा करू सांगा. नका, जास्त करू नका. 2 भाई असतात, हा. तर ते दोघे जातात बार मध्ये. बार मध्ये जातात. ओके, एक येदा सल्ल्या आणि राख्या सायनस अशी दोघांची आलं, नाव. गाणं आलं मला. भाई ऐक ते ना, दोघे बार मध्ये गेले. अरे थांब ना जरा भाई, स्टोरी तर समजून घ्या ना आधी. बरोबर. ऐका ना भाई, हा, बोला. अजून गोष्ट सुरूच झालेली नाही. अच्छा, आज तुला नाही. पिक्चर उद्याच रिलीज करायचा आहे का? नाही. थांब ना यार मग. आई शप्पथ सांगतो ना, शेवंत त्यांनी नाव सजेस्ट केलंय म्हणून. Thank you. नाही तर तू आता ह्या अवस्थेत राजावाडीला असता माहित आहे. भाई नाही नाही, आपलं काम आहे भाई, सांगायचं काम आहे. बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर आहे. मग ते करतील, ते आहेत मेहनती आहेत. मी मेहनत ना इमानदार आहे ना भाई. तर मी तुला सांगतो जरा माझा ऐक. हो. ते दोघे बार मध्ये जातात बरोबर. बार मध्ये गेलं ऑलरेडी तिकडे सगळे छपरी बसलेले असतात. ते त्यांच्या गाणं सुचलं. नाही नाही, थांबा. पहिली गोष्ट नको आहे, भाई, नको. त्या दोघांकडे थसन्य बघतात आणि ए भाई, याला आपलं गाणं देऊ नाही का? नाही, आता तू पहिली गोष्ट ऐकशील का पूर्ण? हा, गोष्ट ऐकतो ना. मग तसंच माझे आहे. शब्द आहे ना जादू करतात, म्हणून मी म्हणत होतो. काय? एखादं काय करतात? जादू करतात. ते नको करू, नाही तर तुझा कंठ काढून काला गोळा फेस्टिवल ठेवून देईन मी. एवढं लक्षात ठेव भाई. तू बस शांत बस ना, पुढे काय बोलूच नको. हा, पटपट तुला कळत नाही काय गोष्ट काय आहे? भाई लोकांची फिल्म आहे ना, तर उलटी गाणी पाहिजे. हा. तू आपल्या आया चिडवतो का आम्हाला? नाही, चिडवत नाहीये. मग? नाही, मी आपलं एक शास्त्रीय संगीताचा बेस आहे ते म्हणून. सगळं मला मान्य आहे ना यार, फक्त आईने नाव रिकमेंड केलं म्हणून. हा, तू एक काम कर, आपण दिलेलं गाणं दे अगे यार. मी तेच बोललो ना मागाशी, आपण लिहिलेलं गाणं देऊ काय? देऊन टाक. दे चल. बोलायचंय नुसतं तुला, हे गाणं घे, लावणी आहे भाई जरा. करतील असं ते. असं असं कर लावणी आहे. गाणं आहे? हा. गाणं आहे ते, वाच करतील. जरा. जोरात शिट्टी मारतोय पठ्ठ्या, हा. बाते मारतो मिठ्ठी, हम्म. जमली गट्टी उघडली माझ्या काळजाची रे बिट्टी. हे लावणी आहे, आम्हाला कंपोज करून दे चल. करतील ते, करतील हा, करतील, करतील. करतील करतील. तुला जशी लावणी येते ना तशी एकदा एखादी बोलून दाखवते. त्याने हे समजा लिहिलेलं मी 2 मिनिटं बाजूला ठेवतो. येते ते असली लावणी येते. लावणी आहे? लावणी येते. तुझी लावणी लावणी कधीच नाही घालली. चंद्र ऐ, चंद्रा. बाई का घ्या, बाई का घ्या. काय केलं तू आता परत करून दाखव. असं केलं तर काय केलं परत कर. चंद्र बाई करमत नाही. ऐ, करमत नाही तर चल घरी. येडाय काय रे हा? याला ठोकू काय रे? आता इथं मारून टाकू काय याला? याला तू येडाय तू जरा. नाही मला जरा ते लावणी येत नाही काय नाही, महाराष्ट्रात राहतो, लावणी येत नाही तुला? काय हो? तुम्ही बी असं करता पंडितजी. लावणी येत नाही तू मसने. येते लावणी. त्याच्याकडनं ऍडव्हान्स घे रे. advance दे तू. ऍडव्हान्स नाही देणार मी. ऍडव्हान्स नाही देणार. मी नाही ऍडव्हान्स देणार. ऍडव्हान्स नाही नाही, ऍडव्हान्स नाही देणार मी नाही देणार. आम्हाला नाही, मी नाही देणार. आता काय पण होते. याला माझे मी लिहिलं पाहिजे ना. नाही संजू भाई, यार- पाया पडतो ए, ताई, तुमच्या. तू नाही. तुम्ही त्यासनी काही बोलू नका. अच्छा, पण बघ ना काय करतो आजपासून. मालक आहे ती. तू मस्त लावणी पाहिजे का नाही? हा. लावणी आजी- पाहिजे का नाही? असे दिलेले पैसे परत घ्यायचे आजी पण- नसते. मी आहे का नाही, मी आता तुम्हाला मदत करते. लावणीचं काही लहानपणी केलं तर मी आता मी एकदम मला अजय, दाखवता तू का ते? कशाला करते? नाही हो. त्याचं काम माहिती. माझे मालक आहेत, त्यांची इज्जत माझी इज्जत. कोण? आजी, मालक आहे. शेवंत ताई, मालक आहे ते. तुला तर हे सांगितलं होतं ह्याच्याकडे नको यायला. शहाणपणा करू नको. तुला जमणार आहे का? काहीतरी उगीच करू नको रे. माझी मला काही गरज नाही तुझ्या उपकाराची. मी गाणं गाते. मी गाते. माझं झालंय पाठ. बस, मी गाते. बस.
मी गाते ताईला जास्त बोल नको हा. मी दाखवते अगं, त्यासनी काय ताई बोलू नाही नका. आई, जमणार नको तुला ना. मी गाते अरे, ताई! आई, शपथ! अरे, ताई! नाही नाही मला खायचं. इकडे तुला ना पट्ट्याने सोडला पाहिजे तुझी लायकीला हे ताई बस बस हे बस मालक इथं बस कोण मालक इथं. कोण मालक हे आहे? उठे नाग्या उठ नाही हो असं बोल नका नाही हे! तू ओ घराचा अरे मालक आहे ते बस ताई कोण मालक आहे ते मालक आहे ते कोण तू काय करते इकडे मग मी इथं साफसफाई धुनी भांडी करते उद्यापासून तू धुनी भांडी करायची तू मालकीन घराची तू इथं बस. हा? चल का चल आई शपथ एक अरे आई शपथ काय लावणी केली यार हे हे कशात? तुझे आहे तुझे आहे हे सगळं तुझं आहे अजय एक- आपल्या पिक्चरची सगळी गाणी तू करायची थांब, एक मी अरे गाणी कसली हे घे कोरिओग्राफी पण तूच कर भाई या सोन्याचं आहे सगळं तुला ठेव हो एवढं मी कधी अजय अशी बागबुक लावणी बापचे बाप खतरनाक. स्वप्नात पण बघितलं ए नव्हतं. ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग हे नाऱ्या, आणि म्हणते ते- मालक आहे तो. advance. हा? खतरनाक मी काय करू परत लावणी पहिले लावणी सुरू कर. सुरू त्या लावणीवर हा कचरा आणणार हे बोल. नाते तू कसा काढायचा तू नाच. कहर परफॉर्मन्स कहर होती लावणी क्या बात है हास्यरसिकांना ती किती आवडली आहे बघूया नमक कोण आहेस तू कुठून आली कुठून आली कुठून आली सेमिजेच्या आयुष्यात कहर आहेस यार तू कहर आहेस कहर काय गायलीस आणि काय नाचलीस कमाल आहेस तू नमा तू कमाल आहेस फॅन्टास्टिक नमा युअर ब्लेस्ड थँक्यू दादा हे गाणं वा वा. लिहिलं होतं सचिन मोठे सरांनी हा. आणि संगीतबद्ध केलं अमीर हाडकर यांनी आमिर सो ही एक नवीन लावणी आज हास्य जत्रेच्या मंचावर सादर आमिर तू प्लीज स्टेजवर ये मला तुला मिठी मारायची मोठ्यांसाठी पण प्रचंड टाळ्या समय मला काय वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसासाठी गरजेचा असा विनोद तू निर्माण करतोस तुला खूप शुभेच्छा थँक्यू आणि तुम्ही दोघांनी पण मस्त केलीत कॅरेक्टर फर्स्ट क्लास गॉड ब्लेस ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सई आपण आज जे लाईट्स बरोबर एक्सपेरिमेंट केलं ते मला पुन्हा पुन्हा बघायचंय ते मला वरचेवर बघायचंय ब्रिलियंट यूज ऑफ लाईट्स आणि ते खूप इंटरेस्टिंग होतं बघायला फार मस्त खूप मजा आली फार कमाल परफॉर्म केलं मस्त